नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्ग आणि वर्गमूळ यामधील मी आपल्याला शॉर्टकट ट्रिक सांगत आहे. ते व्यवस्थित आपण बघायचं आणि समजून घ्यायचं आहे. तर 576 गुणिले 121 म्हणजेच काय 69 तर आता तर वर्गमूळामध्ये 69 म्हणजे किती? तर मग आता इथं तुम्हाला लक्षात आलं 69 इथे 69 दिसत आहेत. तर म्हणजेच 69 म्हणजे काय 576 गुणिले 121. तर मग आता यामधील 69 म्हणजे काय 576 गुणिले 121 हे समजलं. तर आता 576 वर्गमूळ किती आहे 24. त्याच्यानंतर 121 वर्गमूळ 11. तर मग आता यांचा गुणाकार करायचा. सांगा मग 11 चौक 44 44 4 हातच्या आले 4 11 दोन्ही 22 आणि 22 आणि 4 26. तर उत्तर किती आलं 264. आता त्याच्यानंतर 256 गुणिले 196 बरोबर किती आहे सांगा 50 17 6 आहे. तर मग आता वर्गमूळामध्ये 50 17 6 म्हणजे किती? आता इथं काय याचा अर्थ काय 50 17 6 म्हणजे किती 256 गुणिले 196. तर यामधील सुद्धा 50 17 6 म्हणजे किती 256 गुणिले 196. तर आता यांना वर्गमूळामध्ये टाका. तर मग सांगा 256 वर्गमूळ 16 आणि 196 वर्गमूळ 14. तर मग सांगा 14 सक 84 84 4 हातच्या आले 8 14 1 14 आणि 14 8 किती 22. याचं उत्तर किती आलंय 224. तर विद्यार्थी मित्रांनो हे आता दोन्ही गणित तुम्हाला समजलेले असेल. तर तुम्ही काय करायचं 169 गुणिले 289 बरोबर किती 48 841. तर वर्गमूळामध्ये 48 841 बरोबर याचं उत्तर काढायचंय आणि बरोबर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर मग आता या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक समजलेली असेल. तर आता या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.